ही प्रेमकथा नाही जिथे पहिल्याच नजरेत प्रेम होतं. ही गोष्ट आहे जिथे दोन माणसं लग्नाआधी एकमेकांकडे पाहायलाही लाजत होती. जिथे घरच्यांनी लग्न ठरवलं आणि प्रेमाला वेळ दिला. ना आय लव्ह यू होतं ना वचनं, पण तरीही त्या घरात प्रेम हळूच वाढत गेलं. जर तुम्हाला वाटत असेल की आजच्या काळात अजूनही स्वच्छ निस्वार्थ प्रेम अस्तित्वात आहे, तर ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. गाव लहान होतं, पण त्या गावाची माणसं खूप मोठ्या मनाची होती. इथे घर जरी कौलारू होती तरी माणसांच्या मनात अहंकाराची छप्पर नव्हती. सकाळ झाली की देवळाची घंटा वाजायची आणि त्या आवाजासोबत गाव जागं व्हायचं. कुणी देवापुढे हात जोडायचं, कुणी शेतीच्या वाटेवर पाऊल टाकायचं, तर कुणी घराच्या अंगणात तुळशीला पाणी घालताना मनातल्या चिंता सोडून द्यायचं. दुपारी ऊन अंगावर येईपर्यंत शेतात माणसं राबायची. घाम चेहऱ्यावर असायचा, पण तक्रार ओठांवर कधीच नसायची. कारण इथे काम हे ओझं नव्हतं, ते कर्तव्य होतं. संध्याकाळ झाली की रस्त्यावर खेळणारी मुलं, ओसरीवर बसलेल्या आज्या आणि अंगणात पसरलेली शांतता हळूहळू गावाला कवेत घ्यायची. घरघरात मोठ्या आवाजाच्या चर्चा नव्हत्या, भांडणाची आरडाओरड नव्हती, पण तरीही आयुष्याच्या गोष्टी शांतपणे उलगडत होत्या. त्या गावात प्रेम कधी मोठ्या शब्दात बोललं जात नव्हतं. ना कोणी प्रेम म्हणत होतं, ना कोणी हक्क सांगत होतं. इथे प्रेम म्हणजे सकाळच्या चहात होतं, शेतात नेलेल्या डब्यात होतं आणि रात्री दिवा लावताना एकमेकांसाठी थांबण्यात होतं. कारण त्या गावात प्रेम सांगायचं नसतं, ते रोज निभवायचं असतं. लग्न प्रेमातून झालेलं नव्हतं. हे ते लग्न होतं जिथे दोन माणसं नाही तर दोन घरं एकमेकांसमोर बसलेली होती. घरच्यांनी पाहिलं, विचारलं, शेजाऱ्यांकडून चौकशी झाली, कुंडळी जुळवली आणि शेवटी होकार. शब्दाने नाही, मान हलवून दिला गेला. ती बाजूला बसलेली होती, पदराने चेहरा अर्धा झाकलेला, डोळे खाळी. पायाखालची जमीनच जणू त्या क्षणी तिचं संपूर्ण जग होती. मनात स्वप्न होती, पण ती कोणाला सांगायची नाहीत. हे तिला शिकवलेलं होतं. तो समोर बसलेला, डोळे गंभीर, बोलायला शब्द होते पण बोलायची घाई नव्हती. तो जास्त बोलणारा नव्हता, पण ऐकणारा होता. आणि जबाबदारी म्हणजे काय हे त्याला माहीत होतं. पहिल्या भेटीत दोघांनी एकमेकांकडे फक्त क्षणभर पाहिलं आणि लगेच नजर खाली केली. लाज होती, भीती होती आणि त्याहून जास्त संस्कार होते. कारण त्या गावात प्रेम आधी नजरेत उमलत नाही, त्याआधी संयमात वाढतं. इथे हात धरण्याआधी मन सांभाळलं जातं, बोलण्याआधी निभावण्याचा विचार केला जातो. आणि म्हणूनच त्या पहिल्या भेटीत प्रेम दिसलं नाही, पण प्रेमाची बी मातीखाली पेरली गेली होती. लग्न झालं होतं. गावातल्या परंपरेप्रमाणे ढोल ताशांचा आवाज झाला, अक्षता उधळल्या गेल्या आणि दोन अनोळखी माणसं 7 पावलांनी आयुष्यभरासाठी एकमेकांशी बांधली गेली. ती नवरी होती, डोळ्यात काजळ, हातात मेहंदी, पण मनात प्रश्नांची गर्दी. आणि तो नवरदेव होता, डोक्यावर फेटा, खांद्यावर जबाबदारी आणि मनात ठामपणा. लग्नाचे विधी संपले. नव्या घराची उंबरठी ओलांडली, पायाखाली रांगोळी आणि डोक्यावर नात्यांचं ओझं. नवं घर, नवी जबाबदारी, नवं नातं. पहिली सकाळ उजाडली. ती स्वयंपाकघरात उभी होती. भांडी, चूल, डब्बे, सगळं नवं. हात थरथरत होते, मन विचारांनी भरलेलं होतं. मी ते खरंच फिट बसेन का? तो अंगणात होता, गाईला चारा टाकत होता, पण नजर वारंवार स्वयंपाकघराकडे जात होती. तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ त्याने ओळखला. तो आत आला. कोणताही प्रश्न नाही, कोणतीही सूचना नाही, फक्त शांतपणे म्हणाला, हळू कर, इथे कोणाची घाई नाही. ते शब्द साधे होते, पण त्या शब्दात घाई नव्हती, अपेक्षा नव्हत्या, आदेश नव्हता, आधार होता. त्या क्षणी तिला जाणवलं, हे घर माझ्यावर ओझं टाकणार नाही, हे घर मला समजून घेणार आहे. आणि त्या पहिल्या सकाळीच नव्या नात्याची खरी सुरुवात झाली. पहिले काही दिवस दोघांमध्ये अंतर होतं. ते अंतर भिंतीसारखं नव्हतं, ते थोडं अवघडले पण होतं. नव्या नात्याची भीती होती. रात्री दिवा लावल्यानंतर दोघं एकाच खोलीत असायचे, पण शब्द कमी आणि विचार जास्त असायचे. तो कधीच तिला हात लावायला घाई करत नव्हता, कारण त्याच्यासाठी तिचा विश्वास सगळ्यात महत्त्वाचा होता. तीही कधीच काही मागत नव्हती, कारण तिच्यासाठी हे नातं अजून ओळखीचं होतं, हक्काचं नव्हतं. सकाळी तो आधी उठायचा, तिला उठवताना आवाज हळू ठेवायचा.
ती चहा करताना त्याच्यासाठी साखर जास्त घालायची. तो काही बोलायचा नाही, पण कप रिकामा करून ठेवायचा. मोठ्या गोष्टी नव्हत्या, लहान लहान क्षण होते. त्या शांततेत कोणताही ताण नव्हता, कारण त्या शांततेत असभ्यता नव्हती. तो तिच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न करत नव्हता. ती त्याच्या आयुष्यात हळूहळू पाऊल टाकत होती आणि त्या सगळ्यात हळूहळू आदर वाढत होता. प्रेम अजून नाव घेत नव्हतं, पण नातं मूळ धरत होतं. त्या रात्री आभाळ आधीच भरून आलं होतं. वाऱ्यासोबत पावसाचे थेंब कौलारू छपरावर पडत होते आणि अंधार हळूहळू घरात पसरत होता. अचानक वीज गेली. घर एकदम शांत झालं. फक्त पावसाचा आवाज आणि तिच्या हृदयाची धडधड. तिला अंधाराची भीती होती लहानपणापासून. ती काही बोलली नाही, पण हात नकळत पदर घट्ट धरून बसली. तो लगेच उठला. घाई नाही, घाबरले पण नाही. दिवा आणला, काडी पेटवली. पिवळसर प्रकाश खोलीत पसरला. तो तिच्या समोर नाही बसला, तिच्या अगदी जवळही नाही, फक्त इतक्याच अंतरावर जिथून तिला तो आहे हे जाणवत होतं. काहीच बोलला नाही, कारण त्या क्षणी शब्दांची गरज नव्हती. पावसाचा आवाज आणि दिव्याची हलकी ज्योत त्या शांततेला साथ देत होते. हळूहळू तिची धडधड शांत झाली. त्या अंधारात पहिल्यांदाच तिला स्वतःला सुरक्षित वाटलं, कारण तिथे कोणी तिच्या भीतीचा फायदा घेत नव्हता, कोणी जवळ येण्याची घाई करत नव्हता. फक्त एक माणूस तिच्यासोबत शांतपणे बसलेला होता. त्या रात्री प्रेम व्यक्त झाला नाही, पण प्रेम उमटलं. कारण प्रेम म्हणजे स्पर्श नाही, प्रेम म्हणजे भीती असताना कोणी सोबत असणं. आणि त्या पावसाळी रात्री तिच्या मनात त्याच्यासाठी एक वेगळाच विश्वास जन्माला आला. गाव बोलत होतं, कोणी म्हणायचं तो फारच गप्प आहे, तर कोणी कुजबुजायचं ती जरा शांत दिसते. ती चहाच्या टपरीवर चर्चा व्हायच्या, विहिरीवर कुजबूज असायची आणि संध्याकाळी ओसरीवर बसलेल्या आज्यांकडून मतं दिली जायची. पण त्या सगळ्या आवाजांच्या पलीकडे त्यांचं घर मात्र शांत होतं. त्या घरात कोणी आदेश देत नव्हतं, कोणी तक्रार करत नव्हतं. तो तिला बदलायचा प्रयत्न करत नव्हता. तू अशी वाग, तू तसं कर, तिच्या स्वभावासकट स्वीकारत होता. तिच्या शांततेसकट, तिच्या लाजेसकट. आणि ती त्याच्याकडून कधीच काही मागत नव्हती, ना शब्दात प्रेम, ना वचनात आश्वासन. कारण तिला माहीत होतं, जो माणूस दररोज कृतीतून साथ देतो त्याच्याकडून मागणं उरत नाही. दोन माणसं एकमेकांना समजून घेत होती, हळूहळू घाई न करता, आणि त्या स्वीकारण्यात कसलाही स्वार्थ नव्हता. गाव बोलत राहिलं, पण घरात फक्त एकच गोष्ट वाढत होती, तो होता विश्वास. आणि त्याच विश्वासातून प्रेम आपोआप आकार घेत होतं. एक संध्याकाळी होती. सूर्य मावळतीला लागला होता. आभाळावर केशरी छटा पसरल्या होत्या आणि अंगणात दिवसभराचा थकवा हळूहळू उतरू लागला होता. ती तुळशीपाशी उभी होती, हातात पितळी लोटा. पाणी ओतताना तुळशीची पानं हलकीच थरथरत होती. ती रोजसारखंच मनात काही न मागता फक्त पाणी घालत होती. ती थोड्या अंतरावर उभा राहिला. तिला गडबडीत आणायची इच्छा नव्हती, म्हणून थोडा थांबला. त्या थांबण्यातच त्याचं सगळं प्रेम होतं. नंतर तो हळूच पुढे आला. आवाज खाली ठेवत म्हणाला, तू आलीस तर माझं घर खरं घर झालं. ते शब्द मोठ्याने बोललेले नव्हते, पण त्या शब्दात आयुष्यभराचं समाधान होतं. ती वळली. क्षणभर काहीच बोलली नाही. डोळ्यात शब्द होते, पण ओठांवर फक्त एक हळूवार हास्य. त्या हास्यात लाज होती, आनंद होता आणि निस्वार्थ प्रेम होतं. त्या संध्याकाळी प्रेम व्यक्त झालं नाही, पण पूर्ण झालं. कारण काही नाती शब्दांनी नाही तर शांततेने संपूर्ण होतात. जर ही गोष्ट ऐकताना तुमच्या मनात क्षणभर तरी शांतता आली असेल, तर तुम्हालाही वाटत असेल की प्रेम म्हणजे हक्क नाही, स्वीकार आहे, तर ही कथा लाईक करा आणि त्या व्यक्तीसोबत शेअर करा ज्याच्यासोबत तुम्ही शब्दांशिवायही नातं निभवत आहात. कारण काही प्रेमकथा दाखवण्यासाठी नसतात, त्या जपण्यासाठी असतात. पुन्हा भेटूया एका नवीन अशाच मनाला भिडणाऱ्या कथासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.